नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत कलाचा जीव कशा पद्धतीने वाचवतो. कारण अद्वैतला माहिती नाही आहे की कलाला लिफ्टमध्ये जाण्याची भीती वाटते. तरीही अद्वैत तिला लिफ्टमधून घेऊन गेलेला असतो आणि ती खूपच घाबरलेली असते. तिची दमछाक होत असते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु जेव्हा अद्वैतच्या लक्षात हे सर्व येतं तेव्हा अद्वैत खूप प्रेमाने तिची काळजी घेणार आहे, तिला समजवणार आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा अद्वैत तिला लिफ्टच्या बाहेर घेऊन येणार आहे तेव्हा सरोज तिथे येणार आहे आणि सरोजला हे कळणार आहे. तेव्हा सरोजची मात्र वाट लागणार आहे. सरोजला ह्या गोष्टी अजिबात पटणार नाहीत. हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सरोज त्याचबरोबर रोहिणी बोलत असतात. रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी काहीतरी केलं पाहिजे, तुझ्या लक्षात येते का नक्की काय प्रॉब्लेम होतोय ते, असं सरोजला ती सांगत असते. इकडे कला आणि अद्वैत बोलत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे मगाशी मी काही बोललो नाही, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की हे शक्य आहे का. अगं ते एवढे मोठे क्लायंट आहेत आपले आणि एवढ्या त्यांच्या डिझाईन्स आहेत, एवढ्या त्यांच्या एक्सपेक्टेशन आहेत, तर आपण ते एका रात्रीत कसं पूर्ण करू शकतो. तेव्हा कला सांगते की मी नक्की करू शकते पूर्ण, काळजी करायची काहीही गरज नाही. त्यामुळं अद्वैत तिला बोलत असतो. त्याचबरोबर कला म्हणत असते की मी सांगते ना तुला होईल पूर्ण, नको काळजी करूस तू, असं कलाचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरोज आणि रोहिणी बोलत आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही झालं तरी विचार करायला पाहिजे. हे पाणी डोक्याच्या वरून चाललेलं आहे, आपल्याला हे सगळं थांबवायला पाहिजे, असं रोहिणी सांगत असते. रोहिणीला फक्त हे समजतं की अद्वैत आणि सरोज या दोघांच्याही हातात काही नसलं पाहिजे. जे सगळं आहे ते मला मिळालं पाहिजे. तर हे सगळं त्या रोहिणीच्या डोक्यात सुरू असतं. पण बिचाऱ्या सरोजला मात्र यातलं काहीही कळत नसतं. ती मात्र मूर्खासारखी त्या रोहिणीची साथच देत असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सोहम आलेला असतो आणि म्हणतो गुंडेश्वर, असं म्हणत तो नेहमीच्या पद्धतीने काजलशी बोलू लागतो. तिला तिला हातावर मारत वगैरे असतो, तिच्याशी बोलत असतो, तिला टच करत असतो. पण काजलला मात्र याच गोष्टीचा खूप राग येतो. काजल म्हणते बास, या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही, कळलं तुला. तेव्हा सोहम म्हणतो मी काय केलेलं आहे. तेव्हा काजल म्हणते की तुझ्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये काही नाकाबंदी झाली आहे का, म्हणजे तुला कळत नाही आहे का मी काय सांगते ते. तुला सांगितलं आहे ना, मला लग्न वगैरे ह्या गोष्टी नको आहेत. काही झालं तरी मला या गोष्टींपासून लांब राहायचं आहे. मी अशा कोणत्याही गोष्टींचा विचार करू शकत नाही. हे सगळं काजल बोलत असते. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे. काजलचं एकच म्हणणं असतं की मला काही माहिती नाही आहे, मला नाही जमणार या गोष्टी, मी सांगितले ना तुला. सोहम म्हणत असतो का असं नको करू, परंतु काजल ऐकायलाच तयार नसते. तेव्हा सोहम म्हणतो बासा आता, मी खूप वेळ झाला तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय. लग्न केल्यानंतर बदलणारे असं काही नाही आहे, तू आईबाबांची तुझ्या तेवढीच काळजी घेणार आहे. तेव्हा काजल म्हणत असते तुला नाही माहिती काय होणार आहे. कारण काही झालं तरी माझे आईबाबा कसे आहेत ना हे मला चांगलंच माहिती आहे. ते मला काहीच सांगणार नाहीत. त्यांच्या डोक्यावर एवढं मोठं कर्ज आहे, ते सगळं स्वतः फेडत राहणार आणि ते माझ्यापासून गोष्टी लपवत राहणार. मला माझ्या आईबाबांसाठी राहायचं आहे, मी नाही करू शकत. तेव्हा सोहम तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आता कशी तुझ्या आईबाबांची काळजी घेतेस तशी काळजी तू नंतरही घेऊ शकशील, असं सोहमचं म्हणणं असतं. तिला समजवत असतो, तिला सांगत असतो. परंतु काजलला मात्र ह्या गोष्टी समजूनच घ्यायच्या नसतात. तेव्हा सोहम चिडतो आणि म्हणतो की बास, खूप झालं, यापुढे मी माझं तुला तोंडही दाखवणार नाही, असं म्हणत सोहम रागानेच तिथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला ऑफिसमध्ये वेपर्स खात असते. विचार करत असते की डिझाईन कशा पद्धतीनं बनवायच्या आहेत. हा विचार तिच्या डोक्यात सुरूच झालेला असतो. परंतु इकडे अद्वैत म्हणतो तुला कळतंय का तू काय करतेस हे. प्रत्येक गोष्टीला एक टायमिंग असतं आणि तुझ्या लक्षातच येत नाही आहेत गोष्टी. मी तुला किती वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ऑफिसमध्ये लंच ब्रेक वेगळा असतो आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्या असतात. तेव्हा कला सांगत असते की ते सगळं मला मान्य आहे, पण ऑफिसमध्ये जे काही आहे ना त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. कारण काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, कारण इकडे एक मी तुला सांगते ते म्हणजे की काही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की तू माझं काहीच बिघडवू शकत नाही. कारण मला डिझाईन करायचे आहेत आणि माझ्यासाठी डिझाईन करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं डिझाईन करण्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही मी ते करणार आहे, असं अद्वैतला ती सांगत असते. परंतु अद्वैत ऐकायलाच तयार नसतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की हे बघ कसं आहे, मी तुला समजून सांगतोय ना, तो ऐकून घे ना. कला मात्र ऐकायला तयार नसते.
त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की चांदेकर असं नको ना, दे ना माझे पेपर्स, असं म्हणत त्या दोघांची भांडणं लागलेली असतात. अद्वैतनं तिच्याकडचं ते पॅकेट उचलून घेतलेलं असतं आणि ते स्वतःच्या जवळ ठेवलेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर ते पॅकेट मी आणलं आहे, मला हवं आहे ते पॅकेट, असं ती म्हणत असते. तेव्हा अद्वैत बाहेर जातो आणि ते पॅकेट ठेवून येतो. कला म्हणत असते की मला खायचं आहे, तू असं का करतोयस? परंतु अद्वैतचं म्हणणं असतं की ऑफिसमध्ये काहीतरी टायमिंग असतं, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. कला मात्र ऐकायलाच तयार नसते. अद्वैत म्हणत असतो, काय करतेस तू हे खरे? पण कला तिच्याच नादात असते. ती म्हणत असते की मला भूक लागली, मला खायचं होतं, मग तू मला देत का नाही? आणि कला तशीच तिथं थांबलेली असते. अद्वैत काही तिला वेपर्स देत नाही, तिला सांगतो की नंतर खा म्हणून. इकडे कलाची ही जी नौटंकी सुरू असते ती मात्र अद्वैत तिला समजून घेऊन तिच्याशी गोड बोलूनच तिची मिटवत असतो. कारण काही झालं तरीही अद्वैतला असं वाटत असतं की आत्ता ज्या गोष्टी घडत आहेत ना, त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जर ही चिडली तर, आणि कला तेवढ्यात उठून चाललेली असते. तेव्हा कला म्हणत असतं, अद्वैत म्हणत असतो, कुठे चाललेस? तेव्हा कला म्हणते की चालले रे मी, तुला कळत नाही आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो, मला सांग ना कुठे चाललेस नक्की? तेव्हा कलाचं असं म्हणणं असतं की मी आत्ता वरती चालले, मला डिझाईन हवेत ना त्यासाठी. अद्वैत म्हणतो, लिफ्टने चल. कला म्हणत असते, नाही मी जाते जिन्याने. तेव्हा अद्वैतचं असं म्हणणं असतं की लिफ्टने चल, पण कला काही ऐकत नसते. पण अद्वैत तिला जबरदस्ती लिफ्टमध्ये घेऊन जातो. कला काही सुरुवातीला अद्वैतला सांगत नाही की तिला लिफ्टने काय यायचं नाही. ती फक्त म्हणत असते की मला नाही यायचं, आणि अद्वैत मग कलाला लिफ्टमधून घेऊन जातो. लिफ्टमध्ये बसल्यावर अद्वैत तिला विचारतो, काय झालं नक्की, काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा कला सांगत असते की मला खूप भीती वाटते, ती लिफ्ट बंद पडतं रे. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुला कळतं आहे का, हे चांदेकरांचं लिफ्ट आहे आणि चांदेकरांचं लिफ्ट बंद पडणार आहे, तुला कळतं आहे का, तू काय बोलतेस ते? तेव्हा कला म्हणत असते, तसं नाही रे, आत्तापर्यंत तेच झालं आहे, जेवढ्या जेवढ्या वेळा मी लिफ्टनं गेली आहे ना, तेवढ्या तेवढ्या वेळा ते लिफ्ट बंदच पडलेलं आहे. त्यामुळं मी आजकाल लिफ्टने कुठेही जात नाही, असं त्याचं म्हणणं असतं. अद्वैत म्हणतो, असतो ह्या गोष्टी आपल्यासाठीच असतात ना, आणि त्यामुळं तू आता विचार नको करूस, मी आहे ना. आणि तेवढ्यातच लिफ्ट बंद पडतं. ज्या क्षणी लिफ्ट बंद पडतं त्या क्षणी कला घाबरायला सुरुवात करते. अद्वैत म्हणतो, काय झालं, लाईट तर ऑन आहेत, मग लिफ्ट का बंद पडलं आहे? अद्वैतलाही धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणू लागतो की हे कशामुळं झालं, अचानक असं काय झालं की लिफ्ट बंद पडलेलं आहे? हे जेव्हा चालू असतं तेव्हा कला म्हणत असते, बघ चांदेकर, मी तुला सांगितलं होतं ना, माझी मी जाते रजिने, आणि तू ऐकलं नाही आहेस, पडलं ना लिफ्ट बंद, आता काय करायचं? अद्वैत मात्र सगळ्यांना आवाज देण्याचा प्रयत्न करत असतो. लिफ्ट बंद पडलेलं असतं आणि इकडे कलाची भीती वाढू लागते. कलाला घाम येऊ लागतो. अद्वैत मात्र लिफ्ट उघडण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी हे लिफ्ट उघडलं पाहिजे. आणि इकडे तो कलाला म्हणत असतो, काय झालं तुला, असं काय करतेस? कला नॉर्मल आहे असं वाटत असतं त्याला, मुद्दाम करते, नाटकं करते असं वाटत असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की अजून अर्धा तास तरी लागेल लिफ्ट चालू व्हायला, असं तो मजेतच बोलून जातो. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, अर्धा तास लागणार आहे लिफ्ट चालू व्हायला? तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं नाही नाही, काय झालं, तू एवढी का घाबरलीस? तेव्हा कला म्हणते, मी तुला सांगितलेलं ना, मला लिफ्टमध्ये अशी भीती वाटते, पण तू माझं ऐकलंच नाही आहे, असं अद्वैतला ती सांगू लागते. अद्वैत समजवत असतो, अगं असं काही नसतंय, थांब जरा, लिफ्ट उघडेल, नको टेन्शन घेऊ तू, असं कलाला म्हणत असतो. पण कला मात्र ऐकायला तयार नसते. कलाचं असं म्हणणं असतं की मला ना कळतच नाही आहे, मला खूप भीती वाटते चांदेकर, मला काहीतरी होतं आहे, असं म्हणत कला बोलत असते. आणि त्याचवेळी अद्वैत म्हणत असतो, थांब जरा, शांत राहा, बघूया आपण, असं म्हणत असतो. पण कलाला घाम फुटायला लागलेला असतो. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, नाही, हिला जर काय झालं तर उद्याच्या डिझाईनचं कसं होईल? अद्वैतचा शेवटी स्वार्थी विचार असतो, तो डिझाईनचाच विचार करत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हिला काही होता कामा नये, ही एक भावना त्याच्या मनात असते. तो बोलत असतो, तो तिला समजवत असतो, तिची समजूत घालत असतो, तिला बोलतं करत असतो, तिला म्हणत असतो की शांत हो, खरे तू दीर्घ श्वास घे, मोठा श्वास घे, मोठा श्वास सोड, हे सगळं तो बोलत असतो आणि तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु इकडे कलाला मात्र काहीच कळत नसतं. कला घाबरल्यासारखी झालेली असते. कला म्हणत असते की चांदेकर, मला काहीतरी होतं आहे, मला काहीतरी होतं आहे, मला कळत नाही आहे मला काय होतं आहे, असं ती सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, शांत राहा, काही होत नाही आहे तुला, मी आहे ना इथे, असं म्हणत अद्वैत तिला समजवू लागतो. परंतु कलाचं म्हणणं असतं की चांदेकर, माझी अवस्था बिकट होत आहे. तेव्हा अद्वैत तिचा हात हातात घेऊन चळू लागतो. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर, तू काय करशील, मागे सरक. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय करणार आहेस तू, काय स्वतःला विश्वसुंदरी समजतीस काय? तुला बघून माझ्या पोटात फुलपाखरू उडायला लागतील, आणखी काय व्हायला लागेल, हे सगळं अद्वैत बोलत असतो. कला मात्र म्हणत असते, चांदेकर, जास्त बोलू नकोस रे. तेव्हा
अद्वैत म्हणत असतो तुला जे काय होतंय ते पण तुला शांत शब्दात सांगता येत नाही, तुला एवढं मोठं एक्सप्लेनेशन द्यायची गरज आहे, आता अवस्था काय तुझी ते बघ आधी. पण कला ऐकायलाच तयार नसते. कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर मी काय सांगते ऐकून घे एकदा, असं म्हणत कला त्याला समजवत असते. परंतु इकडे अद्वैत म्हणत असतो की तुला काय होतं नक्की. अद्वैतला कळतच नाही आहे की आता हिची कशी समजूत घालू, हिला कसंही करू. त्यानंतर अद्वैत तिला म्हणतो की थांब, तू डोळे बंद करू नकोस, डोळे उघडे ठेव, असं म्हणत तिला फुंकर घालत आहे. कारण कलाला घाम फुटलेला आहे आणि कलाची समजूत घालत आहे. कलाला म्हणत आहे चल उठून उभी राहा, पण कला घाबरलेली असते, ती अजिबात उठत नाही. तेव्हा अद्वैत पुन्हा खाली बसतो. तिथे अक्षरशः तो मांडी घालून बसलेला आहे आणि कलाला समजत आहे, कलाचे हात चोळत आहे. तेवढ्यातच वॉचमन काका तिथे येतात आणि अद्वैत बाहेर आवाज देत असतो. तेव्हा ते म्हणतात की साहेब तुम्ही आहे का आतमध्ये, थांबा मी आपल्या इलेक्ट्रिशियनला बोलवून घेतो, लिफ्ट का बंद झाले ते बघतो. तेव्हा अद्वैत म्हणतो लवकरात लवकर बघा. तेव्हा कला म्हणते काय झालं, आता किती वेळ लागणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो हो आपले इलेक्ट्रिशियन येतील आणि ते बघतील. तेव्हा अद्वैतला कला विचारत असते चांदेकर मला खूप भीती वाटते. अद्वैत म्हणतो की माझा हात घट्ट पकडून बस. मग कलाने अद्वैतचा हात घट्ट पकडलेला आहे. कला घाबरलेली आहे आणि अद्वैत तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कलाची भीती काही केल्या कमीच होत नाही आहे. तिला खूप भीती वाटत आहे. तिला असं वाटत आहे की मी याच्यामध्ये माझं काही होणार तर नाही ना, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. परंतु अद्वैत तिला समजवत आहे, तिच्याशी गोड बोलत आहे, तिला सर्व गोष्टी सांगत आहे. पण अद्वैत अजूनही त्याच्यामध्ये असमर्थ ठरलेला असतो की लिफ्ट अजूनही उघडलेलं नसतं. म्हणजे कलाच्या मनात जी भीती आहे की लिफ्टमध्ये बसल्यानंतर लिफ्ट बंद पडतं आणि लिफ्ट बंद पडलं की आपली अवस्था बिकट होते, हे कलाला वाटत होतं. आणि फायनली तेच खरं झालेलं असतं. कलाला अद्वैत समजवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अद्वैतला त्याच्यामध्ये अपयशच येत आहे. अद्वैत तिला म्हणत आहे की खरे शांत राहा जरा, परंतु कला मात्र शांत राहायला तयारच नाही. कला अगदी घाबरल्यासारखी झालेली आहे. तिला असं वाटत आहे की आता काहीतरी होणार आहे आणि कलाची भीती वाढत चाललेली असते. कला म्हणत असते की चांदेकर मला काहीतरी होतंय. पण अद्वैत तिला समजवत असतो, अगं तुला माहिती आहे का, मी तुला सांगतो आहे, लिफ्टमध्ये काहीच होत नसतं. तुला माहिती आहे का, एकदा रोहिणी आत्या एका ठिकाणी गेली होती आणि ती लिफ्टमध्ये अडकली. अर्धा तास लिफ्ट चालूच नाही झालं, पण तिला काहीच नाही झालं, ती बरी. पुन्हा लिफ्ट चालू झालं, ती बाहेर आली. असं अद्वैत तिला स्टोरी सांगत असतो. त्यानंतर त्याच्या ओळखीतले एक काका होते, ते 2 तास लिफ्टमध्ये होते, तरीही त्यांना काही झालं नाही, हे अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा कलाला म्हणत असतो आता बरं वाटतंय ना तुला. तेव्हा कला म्हणते की चांदेकर बास, नको सांगूस हे, मला आणखी भीती वाटायला लागली, माझी भीती वाढत चाललेली आहे, असं कला त्याला सांगू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. अद्वैत तिला बोलत असतो आणि त्याचवेळी इकडे अद्वैत तिला बोलतं करत असतो. तिला म्हणत असतो की हे बघ खरे, मी तुला काय सांगतोय लक्षात येते का तुझ्या. कारण काही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की आत्ता तुला शांत राहणं गरजेचं आहे आणि जर तू शांत राहिलीस तरच तुला लवकर बरं वाटणार आहे, असं अद्वैत कलाला समजत आहे. कलाला फुंकर मारत आहे. कलाचा हात हातात घेऊन तो बसलेला आहे आणि कलाला अशा वेगवेगळ्या दंतकथा सांगत आहे की ज्यामुळं कलाची भीती कमी होईल. कलाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. कला म्हणत असते की चांदेकर तुला मी म्हटलं होतं ना मी जाणार नाही लिफ्टने, मग तू ऐकलंच नाही आहेस माझं, तू ऐकलं असतंस तर हे झालंच नसतं रे, असं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं शांत हो, काही नाही होणार, आता लिफ्ट चालू होईल, इलेक्ट्रिशियन येणार आहे ना, बोलवलेलं आहे ना आपण इलेक्ट्रिशियनला, मग कशाला काळजी करतेस तू, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, शांत हो बरं. इकडे रोहिणी आता खाली आलेली असते. ती म्हणत असते सगळ्या लाईट बंद का आहेत, कुठे गेलेत सगळे घरातले, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेवढ्यातच तिला संगीता दिसते. संगीताकडे ती येते आणि म्हणू लागते की कुठे गेले तुमचं जावई आणि मुलगी. तेव्हा ती म्हणते की कला आणि अद्वैतरावांबद्दल बोलताय का. तेव्हा रोहिणी म्हणते हो त्यांच्याबद्दलच बोलते. तेव्हा संगीता सांगू लागते की त्यांना ते डिझाईन द्यायचे आहेत ना आज, त्यामुळं ते आज उशिरा येणार आहेत, म्हणजे तिकडंच ऑफिसमध्ये राहणार आहेत असं त्यांचं ठरलेलं आहे. हे ऐकल्यानंतर रोहिणी म्हणते असं आहे का. रोहिणी म्हणते ठीक आहे. तेव्हा संगीता म्हणते मी जाते आपल्या रूममध्ये. तेव्हा रोहिणी म्हणते की आपल्या नाही माझ्या रूममध्ये म्हणा. रोहिणीचा माज काही केल्या कमीच होत नसतो आणि तिचा हा माजुरेपणा आहे जो तो वाढतच चाललेला असतो. परंतु इकडे आता ती लगेचच धावत सरोजकडे येते आणि सरोजला म्हणू लागते की सरोज वहिनी तुला माहिती आहे का अद्वैत आणि कला कुठं आहेत, आपल्याला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे. सरोज म्हणते एवढ्या रात्री काय आलीस तू आणि काय सांगायला लागलीस. तेव्हा ती सरोजला सांगू लागते की अद्वैत आणि कला आज रात्रभर ऑफिसमध्ये राहणार आहेत, बघ आता तुला काय करायचं आहे ते, कारण ते दोघं जर तिथं राहणार असतील तर नक्कीच काहीतरी गोंधळ होणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं ती बोलत असते.
त्यावेळेस रोहिणी म्हणते की चल आताच्या आता जाऊया आपण, आणि असं म्हणतच ती सरोजला घेऊन जायला निघते. सरोज पण विचार करू लागते, यांच्या दोघांमध्ये ही जवळीक वाढता कामा नये, यांना एकमेकांपासून वेगळं केलंच पाहिजे, हेच सरोजच्या डोक्यात सुरू असतं. परंतु रोहिणीचं असं असतं की नाही, हा प्रोजेक्ट काहीही झाला तरी हा प्रोजेक्ट जो आहे तो माझा प्रोजेक्ट आहे, हा माझ्या राहुललाच मिळाला पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. म्हणून तिने प्रयत्न करत असते. तिला काही करून हा प्रोजेक्ट आहे तो दुसरं कोणाला मिळू द्यायचा नसतो. अद्वैत मात्र इकडे कलाला स्टोऱ्या सांगत असतो. तिला मात्र त्रासच होत असतो. ती म्हणत असते की सांदेकर बास, आता नको ऐकू काय, मला नाही सहन होत. शेवटी कला उठते आणि तिथे लिफ्टला धरून उभी राहते आणि ती म्हणत असते की सांदेकर काहीतरी कर, लवकरात लवकर हे लिफ्ट उघडलं पाहिजे, असं कला म्हणत आहे. परंतु अद्वैत प्रयत्न करत आहे, परंतु अद्वैतला पण यश मिळत नाही. तर उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे सरोज आणि रोहिणी दोघीही ऑफिसला पोचलेल्या आहेत आणि तिथे त्या बघत आहेत. तर कला आणि अद्वैत लिफ्टमधून बाहेर येतात. कलाला अद्वैतने अगदी मिठीत घेतलेलं असतं आणि तिला सावकाश बाहेर घेऊन येत असतो. तिची अवस्था बिकट झालेली असते आणि तेवढ्यात रोहिणी आणि सरोज त्या दोघांकडे पाहतात. लिफ्टमधल्या तिथे वॉचमनला तो पाणी आणायला सांगतो. कलाला आणून तिथे शेजारी सोप्यावरती त्याने बसवलेलं असतं आणि कलाला म्हणत असतो की खरे आपण बाहेर आलो आहे, तू नॉर्मल आहेस, तुला काही नाही झालेलं, असं म्हणत तो कलाची समजूत घालत असतो आणि कलाला सांगत असतो की तू काळजी करू नकोस. परंतु कलाची भीती मात्र वाढतच असते आणि या दोघीजणी या दोघांना पाहतात. तर हे दोघंजण एकमेकांच्या मिठीत आहेत आणि अद्वैत कलाला सांभाळून घेऊन येत आहे. त्याचबरोबर बाहेर आल्यानंतर तिला पाणी प्यायला देत आहे. हे बघून सरोजची मात्र वाटच लागलेली असते. सरोज म्हणत असते की मी आता ह्यांना सोडणार नाही, काही झालं तरीही आता मला कळलेलं आहे की ह्या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं पाहिजे. त्यासाठी मी आता उद्याच्या उद्या अद्वैतला दिवेघरला पाठवणार आहे, असं ती विचार करत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला दिवेघरला पाठवून ती सरोज कलाला आणि अद्वैतला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. पण रोहिणी मात्र इकडे वेगळाच विचार करत आहे. ती म्हणत असते की मी आता असा ट्विस्ट आणणार आहे यांच्या आयुष्यात की यांना कळणारही नाही. आता रोहिणी नक्की काय राडा घालणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.